बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। सूचनेनुसार 11चा वेळ दिलेला होता। त्यावेळेप्रमाणे शहरातून लोकांना इथपर्यंत विलंब झाला असो, आपण या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत। आता आपल्याला प्रथम सामुदायिक वंदना घ्यायची आहे। सामुदायिक वंदना झाल्यानंतर आपण प्रत्येकाने 1-2 मिनिटं आपल्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त करायच्या आहेत, जेणेकरून सामाजिक एकता दिवस, ज्याला आपण धम्मक्षेत्र परिवर्तन दिन म्हणतो, बाबासाहेबांनी आपल्यासाठी हा दिवस महत्त्वाचा करून दिलेला आहे। यासाठी आपल्याला सर्वांना घरातून वेळ काढून आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे। तर चिंतन आपल्याला करण्यासाठी आपण वंदना झाल्यानंतर थोडी चर्चा करूया। आपण सर्वजण आलात, सूचनेचं पालन केलं, त्याबद्दल भारतीय लोक महासभेच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्वांना विनंती करतो की आपण जागेवर उभं टाकूनच आपण वंदना किंवा जशी आहेत तसं, असं काय रांगेत उभं टाकायचं असं आहे काही क्षेत्र परिवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा नवा जन्म झाला असं आपल्याला सांगितलेले आहे की मी या धम्माच्या वाटचालीवर जात आहे। तुम्ही सुद्धा धम्माची वाटचाल कराल आणि भारत बौद्धमय करण्याची जी बाबासाहेबांची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांशी मैत्री करून धम्माकडे वळवायचं कार्य करावे। आज धम्माच्या परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण होईल, यासाठी सर्वांनी हात जोडावे, पायातले चप्पल बूट काढा, डोक्यावरती दस्ती काढावी, त्रिशरण पंचशील सामूहिक होईल। माझ्यासोबत सर्वांनी ग्रहण करावे। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि
सिक्कापदं समादयामि सुरामेरे मज्ज प्रमादधाना वेरमणि सिक्कापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा तथागत गौतम बुद्धाचा तथागत गौतम बुद्धाचा बौद्ध धम्माचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा जय भीम जय भीम जय भीम। नमस्कार, मी साकपडे NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहतो देवपूर शहरामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिवस आज मोठ्या उत्साहामध्ये देवपूर शहरामध्ये या ठिकाणी साजरा करताना आपल्याला दिसून येतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पाहू शकता फुलांची सजावट मोठ्या चांगल्या पद्धतीने आणि सुंदर या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या शुभेच्छा जाणून आज 67वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध मागासवर्गीय लोकांना धम्माची दीक्षा दिली। आज या धम्मदीक्षेच्या सोहळ्यानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी NCN हा चॅनल आपल्या ह्या माध्यमातून धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त त्यांनी जे उपक्रम राबविलेले आहे त्यांच्या चॅनलला मी शुभेच्छा देतो। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि सर्वांना सांगितलं की हा बौद्ध धम्म मी स्वीकारलेले आहे। तुम्ही जगामध्ये असं एक नाव करा की बौद्धाचा धम्म हा उंचावला जावा आणि सर्वांनी त्या बुद्धाच्या धम्माला विचाराला अनुसरून आपल्या जवळ यावं। बुद्धाची जी विचार आहेत महान आहेत, सागरासारखे आहेत, म्हणून मी हे बौद्ध धम्म स्वीकारलेले आहे। तुम्ही सुद्धा ह्या धम्माची वाटचाल कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। नाहीतर असं होईल की जगामध्ये महाराने बुद्धाला बाटिवले असं होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी ठणकावून त्यावेळेस 1956ला या दीक्षा ज्यावेळेस 22 प्रतिज्ञा दिली बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांनी सांगितले की हा धम्म भारत बौद्धमय व्हायला पाहिजे असं मी ठणकावून आपल्याला आदेश देतो। असं म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन त्यांनी आपल्या ह्या भारत देशामध्ये एक मोठी क्रांती केलेली आहे। आज उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तेलंगणामधून जे लाखो लोक येऊ लागलेत बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी जवळपास 25 लाख लोकांनी आज धम्माची दीक्षा घेण्यासाठी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि कर्नाटकामधून जे तामिळनाडूमधून अशोक सम्राटाचा जे पुतळा आणलेले आहे त्या लोकांनी तिथं धम्मदीक्षा घेऊन त्यांनी एक लाखोच्या संख्येने लोक नागपूर या ठिकाणी उपस्थित आहेत। म्हणून बाबासाहेबचं स्वप्न हे पूर्ण होत आहे। याच्यासाठी 67वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांनी जी ह्या देशाला पुनर्जीवन केलेले आहे बुद्धाचा विचार, ह्या विचाराला आपण सर्वांनी या धम्माची वाटचाल कराल असं मी अपेक्षा करतो आणि माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या NCN चॅनलला सुद्धा माझे हार्दिक शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपतो। जय भीम। आज धम्मचक्र प्रवर्तन दिन संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होत आहे। धम्मचक्र प्रवर्तन, धम्म हा बुद्धांची डॉक्टराईन आहे, शिकवण आहे। चक्र हे या जगावरती तथागत बुद्धाने दिलेला जो धम्म आहे, जी शिकवण आहे ती जगामध्ये संपूर्ण जगभरी पसरलेली आहे आणि त्याचा अंमल केला जातो। आणि प्रवर्तन हे जगामध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होतो आहे। जो तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी धम्म सांगितला तोच लुप्त झाला गेला होता।
आणि तो लुप्त झालेला धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी परत पुनर्जीवित केलेला आहे। आणि आज तुम्ही जर बघत असाल तर संपूर्ण भारतभर हिंदू धर्मामधले जे काही SC ST OBC मायनॉरिटीमधले जे काही लोक आहेत ते बौद्ध धम्माकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वळत आहेत। आणि आता तर संपूर्ण मोहीम सुरू झालेली आहे उत्तर भारतामध्ये की उत्तर भारतामधला जो मागासलेला वंचित समूह आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे। का? कारण हा सर्व संपूर्ण समाज जवळजवळ 85% समाज पूर्वी बौद्धच होता, परंतु त्याला हिंदू या नावाखाली कन्व्हर्ट करण्यात आलं। परंतु हिंदू आणि हिंदू धर्माचं सर्व कोडं आहे तो सध्या BJP आणि या RSSच्या माध्यमातून उघडं पडत आहे। आणि दोन जे विचारधारा आहेत, तथागत भगवान बुद्धांची, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि दुसरी जी RSS आणि BJPची विचारधारा, या विचारधारेमधून लोकांना आता कळायला लागले, लोक जागृत व्हायला लागले की फुले शाहू आंबेडकरांचा जो विचारधारा आहे तीच या जगाला तारणारी आहे। म्हणून संपूर्ण लोकांचा लोंढा आज बुद्ध धम्माच्या वाटेवरती निघालेला आहे। तरी या दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, जय भारत। प्रथम सर्वांना परिवर्तन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक आज आम्हाला NCN चॅनलनं धम्माची शिकवण सांगण्यासाठी चॅनलच्या माध्यमातून चांगला उपक्रम हाती घेतला होतो। या NCN चॅनलला आणि त्यांच्या परिवारांना सुद्धा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तथागतांनी असं कुणालाही सांगितलं नाही की मी सांगतो म्हणून तू वाग। तथागतांनी हे सांगितलं की तुझ्या डोक्यात मेंदू आहे, तुझ्या मेंदूचा तू वापर कर। मी सांगतो म्हणून तू वापर करू नकोस। तुला जे चांगलं वाटते, तुझ्या बुद्धीला पटते ते तू स्वीकार। एवढा मोकळं श्वास घेण्याचा जो विचार बुद्धाने दिलेला आहे की मी माझ्या धडावरचा मेंदू मी वापरला पाहिजे। मी इतरांचं सांगल्यानंतर ऐकण्यापेक्षा मला ते समजलं पाहिजे। आत्ता दीप भव म्हणजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार। तू कुणाचाही गुलाम नाहीस, तू स्वतःचाही गुलाम होऊ नकोस। तुझ्या विचारानं तू जगण्याचा प्रयत्न कर आणि जे की असं वाग की तुझ्या वागण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही। माणूस म्हणून जगणं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून बुद्धानं हे सांगितलं की तू कुण्या जातीचा आहेस, कुण्या पंथाचा आहेस, कुण्या धर्माचा आहेस, याच्यापेक्षा तू एक माणूस आहेस। माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुला बहान या निसर्गात झालेला आहे। तर तू माणूस म्हणून जगत असताना तुझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही आणि तुझ्या संसारात सुद्धा तुझ्यामुळे त्रास होणार नाही। तुझ्या संसारातले मुलं बाळ इतराला त्रास देणार नाही हे शिकवून तुला शिकलं पाहिजे। जर तुला आवडलं, तुला पटलं तर स्वीकार, नाही तर तुझ्या मार्गाने तू चल। माझं काही म्हणणं नाही। मी देव मानण्यासाठी तुला सांगितलेलं नाही आणि मला तू देवही मानू नकोस आणि मी देव नाही। अशा प्रकारचे अनेक विचार बुद्धांनी आम्हाला दिलेला आहे। आणि म्हणून या जगातील सर्वच लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून वागत आहेत। ज्यावेळेस विज्ञान समोर येतो त्यावेळेस श्रद्धा आणि अंधश्रद्धाचे दोन भाग पडतात। जे अंधश्रद्धा सोडून श्रद्धा कोणती ठेवायला पाहिजे याच्यावर जातात, ते हा वैज्ञानिक दृष्टिकोन। त्यामुळंच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण विज्ञानावर आधारित जीवन जगतो। देश जग चंद्रावर जात आहे, हे कशाचं द्योतक आहे? तर हे विज्ञानाचं द्योतक आहे। पण माणसाने विज्ञानवादी बनावं आणि विज्ञानवादी जगावं। खूप काही बोलण्यासारखा बुद्धांचा विचार एवढ्या एका क्षणामध्ये नाही सांगता येणार। आणि म्हणून आजच्या दिनात आम्हाला तुम्ही संधी दिली याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना जगातल्या सर्वच मानव जातीला या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, त्याला 67 वर्ष पूर्ण झाली। बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि वंचित पीडितांना, तत्कालीन वंचित पीडितांना दीक्षा दिली धम्माची। आणि म्हणूनच आज मान सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा देण्याआधी आणि घेण्याआधी या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहिली आणि म्हणूनच त्यांना विश्वरत्न म्हणून संबोधलं जाते। आणि भारतरत्न या देशाने प्रदान केलं, त्याही पलीकडे जाऊन ते विश्वरत्न ठरले। या काळामध्ये अस्पृश्यता अति भयानक पसरलेली असताना, माणसाला माणूस म्हणत नव्हते, उच्च नीचता भयानक असताना
बाबासाहेबांनी त्यासाठी जन्म घेतला की काय यावरून सिद्ध होते। बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर या देशामध्ये अनेक धर्म, जात, परंपरा या कायम राहिल्या असत्या आणि मनुवाद्यांचा प्रगाढ वेद हे सगळे चालले असते। माणसाला जनावरासारखं वागविलं गेलं असतं आणि त्यासाठीच म्हणून की काय बाबासाहेबांचा जन्म झाला आणि म्हणून घटनेच्या माध्यमातून आज सगळ्यांना या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय सन्मानाने जगता येते, नव्हे त्याचा उत्कर्ष करून घेता येते। कोणीही कोणाला आपल्या बळाने दाबू शकत नाही आणि म्हणूनच बाबासाहेबांनी फार मोठी घटना, जवळपास 500 कलमांची घटना बाबासाहेबांनी आपल्याला दिली आणि म्हणून हा देश फार नशीबवान आहे। अनेक ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलोच पाहिजेत। आम्ही या ठिकाणी मरून जाऊ परंतु संविधान वाचवू ही प्रतिज्ञा आम्हाला सगळ्याला घेतलीच पाहिजे। संविधानाला कोडा घालण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून आम्हाला आता शूर झालं पाहिजे। आम्ही रस्त्यावर उतरलंच पाहिजे, असं होता कामा नये, याला वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर ती वेळ आणखी 47च्या आधीची वेळ याला फार वेळ लागणार नाही। म्हणून आम्ही गफलतमध्ये राहता कामा नये। म्हणून आजच्या दिनी या ठिकाणी बाबासाहेबांनी या 67 वर्षापूर्वी धम्माची दीक्षा दिली आणि आपण सगळे त्यांच्या नियमांचं पालन करत आहोत। म्हणून या ठिकाणी आमच्या NCNच्या माध्यमातून या ठिकाणच्या मुलाखती होत आहेत, ते विचार आपले समाजापर्यंत जात आहेत। धन्यवाद देतो आणि समाज बांधवांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा भरभरून देतो। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तमाम देशमुखच्या नागरिकांना, बंधू भगिनींना माझ्या वतीनं हार्दिक अशी शुभेच्छा। बंधूंनो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात महान अशा स्वरूपाचा धर्म या कोठ्यावधी दलित बांधवांना दिला आणि हा धम्म दिल्यामुळंच या दलित बांधवामध्ये फार मोठी अशा स्वरूपाची क्रांती झाली। आमचं जे काही पशुतल्य असणारं जीवन होतं त्या जीवनाचं रूपांतर एका मानवामध्ये बदल झालं आणि म्हणून आज जो काही बाबासाहेबांनी जो काही आम्हाला जो बौद्ध धर्म जो समानतेचा आहे, बंधुभावाचा शिकवण देणार आहे, न्यायाची शिकवण देणार आहे, असा जो धर्म दिला, त्यामुळं आज जे काही या देशातील अल्पसंख्याक असतील, दलित असतील, या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या अशा स्वरूपाचं एक परिवर्तन झालेलं आहे। ही फार मोठी अशा स्वरूपाची एक क्रांतिमय घटना आहे आणि ह्या क्रांतिमय घटनेमुळं आज जे काही विविधतेने नटलेल्या शेकडो जाती, शेकडो पंथ असणाऱ्या या देशामध्ये एक न्याय आणि स्वातंत्र्य आणि समतेचा बंधुभाव केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दिलेला आहे तो या धम्माच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी बौद्ध बांधवांची आज लाखो लोक या धर्माकडे आकर्षित होत आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हा धम्म वाढवला पाहिजे, हा धम्म रुजला पाहिजे आणि या धम्माचा प्रचार आणि प्रसार बाबासाहेबांना जो काही अपेक्षित होता त्या पद्धतीने आपण करूया, अशा स्वरूपाची आपण या दिवशी आपण एक प्रतिज्ञा घेऊया आणि NCNच्या माध्यमातून हे जे काही बौद्ध धर्म यांचे जे काही आमच्या जे काही भावना आपल्यापर्यंत जो पोहोचत आहे त्याचंही मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। जय भीम, नमो बुद्धाय। आपण या ठिकाणी पाहू शकता धम्मचक्र परिवर्तन दिन कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे या ठिकाणी सर्वांनी एक अमृत शब्दासारखे आपल्याला या ठिकाणी सांगून दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये आज बौद्ध धर्माचा मोठा प्रचार आणि प्रसार चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक याच्याकडे वळत आहेत। अशा पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिकवण दिलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची घटना लिहिली आहे। त्याच्यामुळं आज पाहू शकता धम्म परिवर्तन दिन खूप मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा देगलूर शहरामध्ये व संपूर्ण भारतामध्ये सुद्धा साजरा होताना या ठिकाणी दिसून येतो। तथागत गौतम बुद्ध
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व मला बांधवांना आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आलेल्या सर्व बांधवांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतालाच नव्हे तर जगाला 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक आहे भारतीय संविधान, जे की संपूर्ण जगाला शोभेल अशा प्रकारचं आणि संपूर्ण जगाला लागू होईल अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि दुसरं दिलेलं आहे बौद्ध धम्म, बुद्धाचा धम्म या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तथागतांनी दिला. त्या बुद्धाचा पुन्हा त्या भारतामध्ये पुनर्जीवित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बुद्ध धम्म आणि धर्मामध्ये फरक आहे. धम्म हे मानवीय जीवन कसं सुखकर होईल या संदर्भामध्ये मोलाचं मार्गदर्शन करते. जगावं कसं या संदर्भामध्ये मोलाचं मार्गदर्शन करते. बंधुभावाचे तत्त्व सांगते. दया, करुणा, शांतता या संदर्भामधलं मूलभूत तत्त्व या धर्मामध्ये सांगते. एकमेकाचा आदर कसं करायला पाहिजे. आपण सगळेजण भाऊ आहोत, बंधू आहोत, बहिणी आहोत आणि आपण एकमेकाचं कशा प्रकारे एकमेकाला आपण कसं मान सन्मान द्यायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण जर बघायचा प्रयत्न केला तर या सर्व गोष्टी तुम्हाला धर्मामध्ये मिळतील. म्हणून बाबासाहेबांनी या देशाला 2 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत, संविधान आणि धम्म, या दोन्ही गोष्टी संपूर्ण मानवजातीला एक म्हणजे चांगलं जीवन जगण्यासाठी पूरक आहेत. म्हणून थोर महामानवाचा आपण या ठिकाणी जयंतीसोबतच आज जो धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सम्राट अशोकाच्या नंतर भारतामध्ये सर्वात मोठा धम्मचक्र प्रवर्तन दिन झाला. तो म्हणजे नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केलेली आहे, धर्माची क्रांती केलेली आहे. म्हणून आज भारतामध्ये जे दबलेले आहेत, पिचलेले आहेत, जे वर्षानुवर्षे शोषित होते, त्यांना हा धम्माचा रस्ता दाखवून त्यांना वर आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. म्हणून मी तमाम सर्व बौद्ध बांधवांना व सर्व उपासक उपासिकांना या ठिकाणी मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.